जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज तारीख 16 जुलै 2025. बऱ्याच जणांनी मला यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर हा प्रश्न विचारलेला की भाऊ आज स्ट्राईक आहे की नाही. तर हो, आज स्ट्राईक आहे. काल रिझल्ट काय आला ते पण सांगतो मी तुम्हाला. रिझल्ट असा आला आहे की गव्हर्नमेंटने 15 दिवसाचा टाईम मागितला आहे. थोडासा विचार करायला, प्रोसेस वगैरे व्हायला थोडं टाईम लागतं. 15 दिवसाचा टाईम मागितला आहे. पण आज स्ट्राईक आहे. आता हा स्ट्राईक कधीपर्यंत कंटिन्यू असेल किंवा आज संध्याकाळपर्यंत संपेल किंवा उद्या संपेल ते सांगू नाही शकत. आपल्याला जे काय अपडेट आहे ते आपल्याला संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आपल्याला भेटेल. जसे मला अपडेट भेटतील तसं मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ बनवीन त्या रिलेटेड, आणि ते पण मी तुम्हाला सांगेन. आता स्ट्राईकचा एक्झॅक्टली रिझल्ट काय येणार आहे हे मला नाही माहिती. येस आहे, नो आहे गव्हर्नमेंटच्या साईडने नाही माहिती. पण माझ्या मनात जे ते जर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला पटणार नाही आणि खोटं बोलायला आपल्याला जमणार नाही. कारण बघा, मी 2016 पासून गाडी चालवतोय या लाईनमध्ये. खास करून ओला उबेरकडे लक्ष देऊन मी ही गाडी घेतलेली. तेव्हा इन्सेंटिव्ह वगैरे जबरदस्त होतं. पण 2016 पासून ते 2025 पर्यंत जितके पण युनियन आले त्यांनी सगळ्यांनी एकच मागणी केली की आम्हाला रेट वाढवा, आमचा रेट वाढायला पाहिजे. बरोबर आहे. काही जणांनी हे पण सांगितलं की हां, बाईक टॅक्सी बंद करा. ते पण बरोबर आहे, इलिगल आहे, ते बंद व्हायलाच पाहिजे. त्याच्यावर पण मी त्या पॉईंटवर येणार आहे खास करून. पण सगळ्या युनियनमध्ये एकही युनियनने ना त्याच्यात उबरला ही गोष्ट नाही सांगितली की एक फक्त बोलतात ना, एक छोटंसं इम्प्लिमेंट जर केलं असतं तर ते अजून भारी झालं असतं. ते खास करून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जेव्हा आपण उबरच्या प्लॅटफॉर्मवर आपली गाडी चालवतोय तर तिकडे कस्टमर जेव्हा गाड्या बुक करतात तेव्हा त्यांना 3 कॅटेगरी शो होतात. पहिली उबर गो, दुसरी उबर प्रीमियर आणि तिसरी एक्सेल. चौथी कॅटेगरी आता चालू झाली आहे, ती आहे उबर ब्लॅक. पण आपल्याशी ते काही रिलेशन नाही त्याचं. जे पण ओनर लोक आहे ते खास करून वॅगनार, ऑरा, डिझायर, अर्टिगा याच गाड्या घेऊन चालवत आहेत. ती उबर ब्लॅकमध्ये जी गाडी चालते तिचं काहीतरी ते ग्रँड विटारा ब्रेझा असं काहीतरी नाव आहे. पण त्याचबरोबर एक छोटीशी जर प्रत्येक युनियनवाल्याने ही जर बोलतात ना एक चेंज आणायला सांगितलं असतं उबरवाल्यांना तर खूप भारी काम झालं असतं. जसं आपल्याला माहिती आहे की कंपनी काय करते, कंपनी पार्शलिटी करते. त्यांच्या गाड्यांना पहिली बुकिंग, नंतर आपल्याला बुकिंग, म्हणजे उरलेलं जेवण हे आपल्या लोकांना. तर याच्यात एक चेंज आणलं असतं ना की उबर गो जो ऑप्शन आहे त्याच्या जागेवर अजून एक ऑप्शन आणलं असतं ज्याच्यात फक्त आणि फक्त कंपनीच्याच गाड्या चालतील. बाकी जे ओनर लोक आहेत, म्हणजे ही माझी स्वतःची गाडी आहे, म्हणजे मी ओनर झालो या गाडीचं, हे जितकेही ओनर लोक आहेत त्यांना तो उबर गो ऑप्शन आणि प्रीमियर ऑप्शन. पण जे लोक खास करून ते ड्रायव्हर वॉन्टेड, लक्ष द्या काय ऐकतं, ड्रायव्हर वॉन्टेड किंवा ते गाडीला ते झगामागा स्टिकर असतो ना, म्हणजे खास करून ते कंपनीच्या गाड्या असतात. आता मला त्या कंपनीचं नाव नाही घ्यायचं, पण या सगळ्या गाड्या त्या असतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर. तर खास करून या गाड्यांना एक वेगळी कॅटेगरी माझ्या मते तरी द्यायला पाहिजे कंपनीने. कारण कस्टमर आहे ना, कस्टमर त्या बेसवर गाडी बुक करेल. आणि हे गोष्ट आहे ना ओलाने केलेली. जेव्हा ओलाचे 2016-17ला गाड्या चालायचे तेव्हा त्याच्यात 2 ऑप्शन होते. एक होता मिनी, एक होता मायक्रो. आणि मायक्रोमध्ये खास करून ओलाची डॅटसन गो हीच गाडी चालायची, ओला कंपनीच्या, जे त्या लोकांनी ड्रायव्हर लोकांना तेव्हा दिलेले. पण उबरमध्ये असा काही सिस्टमच नाही आहे, खूप पार्शलिटी होते त्याच्यात. त्याचबरोबर काही जणांनी असं पण सांगितलेलं मला की भाऊ, बाईक टॅक्सी बरोबर आहे ना, जिथे 250 रुपये बिल होतंय उबर गोचं किंवा ओला मिनीचं, तिकडे बाईकवर ते एकाच व्यक्तीला जायचं असेल तर ते 200 रुपयात सोडू शकतो ना. बघ बाबा, कसं आहे, बाईक टॅक्सी हे इलिगल आहे. तुम्हाला लिगल जर करायचं आहे तर गोवामध्ये जसे चालतात, ठीक आहे, तिकडे त्यांचा प्रॉपर एक येल्लो नंबर प्लेट असतो बाईकला, पूर्ण टॅक्स वगैरे सगळं काय भरा, त्याच्यानंतर लिगली करा. पण जी गोष्ट इलिगल आहे ती इलिगल आहे. बाईक टॅक्सी आपल्या इथे नाही चालू शकत, इलिगल आहे. जर प्रोसेस प्रॉपर लिगल असती तर वेगळी गोष्ट आहे. बरेच जण सांगतील झोमॅटो आणि स्विगी, त्याचं काय, झोमॅटो आणि स्विगी तो वेगळा प्लॅटफॉर्म आहे. इकडे आपण पॅसेंजरचा जो बिझनेस करतोय, म्हणजे बोलतात ना पिकअप अँड ड्रॉप, तोला आपण इकडे बिझनेस करतोय. तिकडे ते लोक फूड डिलिव्हरी करतात. दोघांमध्ये फरक आहे. तर आमचं काही दुश्मनी फूड डिलिव्हरीवाल्यांशी नाही आहे, पण बाईक टॅक्सीवाल्यांशी आमचं आहे. बस, नाही चालणार म्हणजे नाही चालणार. जी लिगल आहे ते लिगल आहे. आज तुम्ही लोक जर बाईक टॅक्सी करतायत तर उद्या असेच लोक प्रायव्हेट गाड्यांमध्ये पण भाडी मारतील. ओला उबेरला प्रायव्हेट गाड्या पण अटॅच करतील. परवा टॅक्सीवाले संप करतील ना त्याच्यावरून, टॅक्सी आणि रिक्षावाले. ते लोक म्हणतील अरे हे कसं आलं, त्यांचा पोटाचा काय.
प्रत्येकाचे पोट आहेत ना बांधले गेलेत, थोडक्यात म्हणायला गेलं तर ज्या गोष्टी लिगल नाही आहेत त्या गोष्टी लिगल नाही आहेत. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगणार आहे की बघा, बरेच जण आता हे पण म्हणतील की स्ट्राईकचा आज दुसरा दिवस आहे, 2 दिवस झाले बंद आहे, तिसरा चौथा दिवस, किती दिवस आपण असंच थांबायचं, EMIचं वगैरे काय करायचं. एक बोलू मोटिवेशनल पॉईंट सगळ्यात भारीवाला. 8 लाखाची गाडी घेतात, 10 लाखाची गाडी घेतात ना, कधी पण लक्षात ठेवा बॅकअपमध्ये ना तुमच्याकडे 5 ते 10 दिवसाचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असायलाच पाहिजे. म्हणजे उद्या तुमची तब्येत खराब झाली किंवा गाडी खराब झाली तरी पण तुमचा EMI इझिली कट होऊ शकतो. धंद्याचा रूल आहे भाई, कोण पण नाही सांगणार तुम्हाला. हा सगळ्यात भारीवाला रूल आहे धंद्याचा. तुमच्याकडे तुमच्या स्वतःचं बॅकअप वगैरे काहीतरी छोटं मोठं असायला पाहिजे. नसेल तर सुरुवात करा. जसं स्ट्राईक संपेल किंवा तुमच्याकडे काय पर्सनल बुकिंग असतील तर थोडं थोडं करून सेव्हिंग चालू करा, ज्याच्याने तुमचं बॅकअप बनेल. आता बघा, एक गोष्ट मी क्लिअर करतोय, स्ट्राईक जर पास झाला तर खूपच चांगलं आहे, पण चुकून जर स्ट्राईक फेल झाला, ठीक आहे, गव्हर्नमेंट नाही ऐकले, तर मग बोलतात ना येणाऱ्या टायमिंगमध्ये, म्हणजे म्हणतात ना नोव्हेंबरपासून ना, ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ओला उबेरला धंदा असतो, पण त्याच्यानंतर आहे ना असं टाईम येणार ना की आपण विचार पण नाही करू शकत, एवढं बेकार टाईम येणार आहे. कारण बघा, प्रत्येक व्यक्ती तो काय विचार करणार, कस्टमर गाडी बुक करताना, अरे आपल्याकडे बाईक टॅक्सी ऑप्शन आहे ना, बाईकने जाऊया. तर आपला जो एक कस्टमर जो आपल्या गाडीत बसतो ना तो एक कमी होतोय, आणि हा फक्त आपल्या गाडीतला कस्टमर नाही कमी होतोय, भले तो मग कस्टमर टॅक्सीने जाऊ दे किंवा रिक्षाने जाऊ दे, पण तो एक कस्टमर कमी होतो याच्यात. हा आपल्यासाठी खराब टाईम आहे. आणि असाच सेम टाईम आहे ना बघा, आता मी तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंट आहे ना आपला स्वतःचा भरपूर विचार करते, आणि असाच टाईम आहे ना गव्हर्नमेंटवरती पण आलेला. गव्हर्नमेंट खास करून आहे ना स्वतःचा विचार पहिला करते, पब्लिकचा नंतर करते. हे लक्षात ठेवा. कधी तुम्हाला माहिती असेल, एक ते बस सर्व्हिस चालू आलेली, जशी उबर शटल असते तशी मायलो, झवलो आणि काय ते सिटी फ्लो असं काहीतरी नाव होतं. तर ह्या ज्या बस सर्व्हिसेस होत्या ह्याच्यावर गव्हर्नमेंटने बंदी आणली आहे. गेल्या आठवड्यापासून हे पूर्ण सर्व्हिस बंद झाले. तुम्ही नॉर्मली तुमच्या ॲपमध्ये पण बघू शकतात की उबर शटल हा ऑप्शन पूर्णपैकी बंद आहे. तर गव्हर्नमेंटने याच्यावर बंदी का आणली ते सांगतो मी तुम्हाला. खास करून म्हणजे गव्हर्नमेंट बघा स्वतःचा विचार किती करते. पहिल्या नंबरवर गव्हर्नमेंटने बंदी यासाठी आणली आहे कारण समजा एखादा सिटी फ्लोवाला किंवा उबर शटलवाला तो व्यक्ती निघाला नवी मुंबईच्या खारघरमधनं, ठीक आहे, आणि खारघरवरून तो निघाले, त्याची गाडी येणार आहे चेंबूरला, चेंबूरवरून BKC वरून मग प्रभादेवी, प्रभादेवीवरून मग मंत्रालय नाहीतर नरिमन पॉईंट वगैरे तिकडे जाणार. रूट बघा कसा मी सांगितला, तो माइंडमध्ये सेट करा. आता तो काय करणार व्यक्ती, सिटी फ्लोवाला किंवा उबर शटलवाला, खारघरवरून जो पिकअप पॉईंट त्याचा स्टार्ट झाला गाड्या, तिकडून वाशीला एकाला सोडलं तर त्याचं बिल वेगळं असेल, 40-50 रुपये असेल फॉर एक्झाम्पल. काहीतरी बिल वेगळं असेल, पण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. नंतर एखाद्याला समजा चेंबूरला सोडलं किंवा BKCला सोडलं, त्याचं बिल वेगळं असेल, थोडासा जास्त असेल. प्रभादेवीला सोडलं त्याचा जास्त असेल. नंतर लास्ट स्पॉट जो आहे नरिमन पॉईंट किंवा मंत्रालय, म्हणजे खारघरवरून ज्याला मंत्रालयाला सोडलं किंवा नरिमन पॉईंटला सोडलं, असं पूर्ण फिरून जरी बस गेली, त्याचं बिल किती असेल, 300-250 रुपये पकडूया आपण. आणि पहिल्यावाल्याचं बिल किती आहे, खारघरवरून वाशीचं 50 रुपये. पण लक्षात ठेवा, ज्याला वाशीला सोडलं त्याच्याकडून तो पूर्ण बिल नाही घेते. तर ह्यांच्यावर जो परमिट आहे त्याच्यावर काय मेन्शन आहे माहिती आहे, जसं आपण एखाद्याला रस्त्यावरून पिकअप नाही करू शकत, एक प्रॉपर बुकिंग असायला पाहिजे आपल्याकडे, तसंच यांच्या परमिटमध्ये एक मेन्शन आहे की तुमची जी गाडी खारघरवरून निघाली ना, तर खारघर ते नरिमन पॉईंट जो लास्ट स्टॉप आहे, ज्याचं बिल तुम्ही त्या कस्टमरकडून घेतायत, तेच बिल तुम्हाला सगळ्या कस्टमरकडून घ्यायचं आहे. मग त्याला भले तुम्ही खारघरला सोडा किंवा वाशीला सोडा किंवा कुठेही सोडा, जो लास्ट स्टॉपपर्यंतचा बिल आहे तोच सेम बिल घ्यायचं आहे. आणि हा रूल काय माहिती आहे का, कारण जर पब्लिक उबर शटल आणि सिटी फ्लोमध्ये जाऊन असेच बोलतात ना ह्यांची सर्व्हिस एन्जॉय करतील, तर नॉर्मल बस सर्व्हिस जसं फॉर एक्झाम्पल BST, ठीक आहे ना, आता कल्याणला जे काय बस सर्व्हिस चालत असेल किंवा पुण्याला जे काय बस सर्व्हिस चालत असेल, ते त्यांची बस सर्व्हिस किंवा मेट्रो हे पब्लिक वापरणार नाही. आणि ह्या सर्व्हिस फेल होत आहेत. का फेल होत आहेत ते पण सांगतो. कारण जी बस सर्व्हिस असते ती स्टॉप टू स्टॉप जाते, आणि ह्याच्यामध्ये ना थोडं सिटी फ्लो वगैरेमध्ये थोडंसं हे लोक आतून वगैरे जातात, अशा जागेवरून जातात जिकडे कस्टमरला कन्व्हिनियंट पडेल त्यांचं ड्रॉप लोकेशन, तशा जागेवरून लोक जातात. म्हणून गव्हर्नमेंट बघा खास करून त्यांचा स्वतःचा विचार केला, म्हणून ह्या सगळ्या सर्व्हिसेस त्यांनी बंद केले. आता उबर शटल वगैरेमध्ये जितके जण बसायचे ते तुम्हाला असं वाटेल की हा भाई आता हे लोक आले आपल्या गाडीत बसतील, बुक करतील, पण एक सांगू ना तुम्हाला,
हे लोक ना आता पसरणार म्हणजे कसं, हे लोक बाईकवाला यांना ऑप्शन भेटतंय, भरपूर ऑप्शन भेटतंय, तर खास करून ते आपल्याकडे येणार असं फिक्स नाही आहे त्याच्यात. तर ह्याच सगळ्या गोष्टी आहे, ह्याच्यामुळे स्ट्राईक आहे. तर ह्या थोडंसं गोष्टी आहेत ना इम्प्लिमेंट करतील तर बरं आहे. त्याचबरोबर जो रेट आहे, खास करून रेटकडे लक्ष देऊन स्ट्राईकला केलेलं आहे. तर जो फेअर आहे तो आपला वाढायला पाहिजे. एक बेस फेअर आहे ना 150 रुपीज तरी एक बनायला पाहिजे, नॉर्मल बेस फेअर. कारण पिकअप लोकेशन करायला गाडी 2 ते 3 किलोमीटर कधी जाते, कधी 4 ते 5 किलोमीटर जाते, कधी झटपट पिकअप पण भेटतो. त्या अकॉर्डिंग 150 रुपयाचं एक मिनिमम बेस फेअर असायला पाहिजे. मिनिमम किलोमीटर जे आहे ते 20 रुपये तरी आजच्या तारखेत भेटायला पाहिजे. 20 रुपये, ते पण वॅगनर सारख्या गाड्यांना. ऑरा, डिझायर त्यांना 25 रुपयेपर्यंत तरी भेटायला पाहिजे. हा जमाना बघा खूप अगोदरचा होता की लोक म्हणायचे की 15 आणि 16 रुपये पर किलोमीटर भेटायला पाहिजे, आणि आज पण ते लोक त्याच रेटवर चालवत आहेत. पण तुम्ही बघा महागाई एवढी वाढली आहे, सगळं काय वाढलं आहे. इव्हन गॅस जो आहे तेव्हा 40 रुपयाला यायचा, जेव्हा रेट होता 15 ते 16 रुपये पर किलोमीटर, आणि आज तोच गॅस 80 रुपयाला येतोय, गाडीचा CNG गॅस. पेट्रोल पण वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढल्या. साधी एक गाडी पण आपण घ्यायला गेलो तर ती 9 लाखापर्यंत येते, ते पण बेस मॉडेल, काय नाहीत त्याच्यात. ते एवढ्या सगळ्या गोष्टी जर वाढल्या तर थोडंसं आहे ना, बोलतात ना तो रेट आहे ना तो वाढायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने ना फुल परमिशन दिली आहे, पण कंपनी काय माहिती आहे, कंपनी स्वतःच काहीतरी डोकं लावते. कंपनी काय विचार करते, नाही ह्यांच्या हिशोबाने आपण नाही चालायचं, आपण आपलाच रेट ठेवायचा, आपण थोडासा कमी ठेवायचा. म्हणजे टॅक्सीने रिक्षावाल्यांपेक्षा आपण आपला रेट कमी ठेवला म्हणजे कस्टमर इकडे फिरतील. कारण कंपनीला काय, कंपनीला फक्त आणि फक्त त्यांच्या कमिशनशी मतलब आहे, समजलं. बोलतात ना जिथे 5 जण खायला येतात तिकडे 10 जण जर खायला येतात आणि आपल्याला बोलतात ना प्रत्येकामागे 100-100 रुपये कमिशन भेटते तरी प्रॉफिट होते. पण त्याचा आपण रेट वाढवला तर 5 जण येतील ना खायला, मग कमिशन किती आलं, 500 रुपये. असं कंपनीचं थिंकिंग आहे, वे ऑफ थिंकिंग. तर त्यासाठी बघूया आता स्ट्राईकचा काय रिझल्ट येते. आज संध्याकाळपर्यंत जे काय अपडेट येईल मला त्याचं मी नक्की उद्यापर्यंत मी झटपट फटाफटमध्ये व्हिडिओ बनवणार. त्याचबरोबर तुम्ही पण सांगा तुमचं कसं काय सपोर्ट वगैरे चाललंय, कसं काय तुम्ही करतायत, कसं काय तुमचं भागतंय, सगळं काय ते प्लीज मेन्शन करा. आणि ही गोष्ट पण मला खूप आवडली काल कमेंटमध्ये, की भरपूरांनी सांगितलं की ब्रो आय एम सपोर्टिंग यू वगैरे, सगळं काय भाऊ मी तुम्हाला सपोर्ट करतोय वगैरे. आणि खास करून तो मेसेज खूप भारी वाटत होता की सपोर्ट फ्रॉम विक्रोली, सपोर्ट फ्रॉम मीरा रोड, सपोर्ट फ्रॉम घाटकोपर. तो खास करून तो मेसेज आहे ना तेवढाच, म्हणजे शॉर्ट मेसेज आहे, पण त्या मेसेजमध्ये खूप असं भारी वाटत होतं. म्हणजे बोलतात ना जो पण व्यक्ती ज्या पण एरियामध्ये राहतोय खास करून तिकडून तो एक छोटासा मेसेज पाठवतोय, मस्त वाटत होतं. आय होप सो की तुम्ही सगळे ठीक असाल आणि तुमचं लवकरात लवकर जे काय म्हणजे बोलतात ना मनातली इच्छा असेल ती लवकरात लवकर पुरी होऊ दे, हीच आपली देवाकडे प्रार्थना आहे. एनिवेज, दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.